महाराष्ट्र में सरपंचों पर बढ़ते जानलेवा हमलों के खिलाफ गोंदिया जिले की सभी 543 ग्राम पंचायतों का कामकाज आज से 2 जनवरी तक 3 दिन के लिए बंद रहेगा। यह निर्णय गोंदिया जिला सरपंच संघ द्वारा राज्य सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए लिया गया है। बीड़ जिले में सरपंच की हत्या, धाराशिव जिले में सरपंच पेट्रोल से जिंदा जलाने की कोशिश और राज्य में लगातार हो रहे ऐसे मामलों के खिलाफ सरपंच संघ ने ग्राम पंचायत कार्यालयों के बाहर काली पट्टी लगाकर विरोध प्रदर्शन शुरू किया है। सरपंचों ने मांग की है कि दोषियों को तुरंत गिरफ्तार किया जाए और सरपंचों को सुरक्षा प्रदान की जाए। आमच्या सरपंच संघटनेच्या वतीनं शासनाचा निषेध म्हणून आम्ही 3 दिवसीय कामबंद आंदोलन केला। त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रकार घडतात, बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच महोदय संतोषजी देशमुख यांच्यावर जीवघेणा हत्या झाला। 19-20-21 दिवस झाले तरी अजूनपर्यंत जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही। हा खूप खेदजनक बाब आहे। यांचा आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करतो आहे। हम सरपंच पर हो रहे हमलों को अब और सहन नहीं करेंगे। सरकार को हमारी सुरक्षा सुनिश्चित करनी होगी, नहीं तो हम इस आंदोलन को और उग्र करेंगे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी सलग 3 वेळा सरपंच पद गाजवणारे सरपंच देशमुख साहेब यांचं अपहरण करून आरोपींनी अतिशय वाईटरित्या त्यांचा खून केला। ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिवमध्ये एका सरपंचाच्या कारवर हल्ला करत त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये सलग सरपंचांवर हल्ले करण्याच्या ज्या घटना घडत आहेत, या घटनांचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करत आहोत। या घटनांच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे बीड येथील हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सरपंचांना कायदेशीर सुरक्षा प्रदान केली पाहिजे। त्याचप्रमाणे सरपंचांना विमा सुरक्षा कवच दिला पाहिजे आणि या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मुख्य मागणीला घेऊन आम्ही 3 दिवसीय ग्रामपंचायत कामकाज बंद आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि गोंदिया जिल्ह्यातील 543 ग्रामपंचायतीसह महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे। यह सिर्फ संतोष देशमुख की हत्या का मामला नहीं है, बल्कि पूरे राज्य में सरपंचों की सुरक्षा खतरे में है। सरकार को तुरंत सख्त कदम उठाने होंगे। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट।